रोज सकाळी असा एक लाडू जरी खाल्ला तर अगदी दिवसभराची ऊर्जा मिळते। आता घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, मुलं शाळेत जात असतील, तुम्ही होम मेकर असाल तर अगदी प्रत्येक वयोगटाला हे लाडू चालतात। लाडवामध्ये असे काही पौष्टिक गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, शरीराला ऊर्जा देतं। महत्त्वाचं म्हणजे साखर किंवा गुळाचा उपयोग न केल्यामुळे मधुमेह किंवा डायबिटीससाठी हे लाडू चालतात। आता मुलांना लाडू जर आवडत नाही तर यापासून तुम्ही चॉकलेट सुद्धा तयार करू शकता। म्हणजे ड्रायफ्रूट लाडू, ड्रायफ्रूट चॉकलेट असे 2 रेसिपी शेअर केलेले आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली टीप, लाडू बनवण्यासाठी आपण इथे एखाद्या वाटीने सगळे जिन्नस मोजून घेणार आहोत, म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही। इथे आपण एक छोटी वाटी आणि 100 ग्राम प्रमाणात काजू अगदी बारीक बारीक सुरीने चिरून घेतलाय। तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता सेम वाटीने 1 वाटी आणि 100 ग्राम प्रमाणात बदाम घेतलेला आहे आणि तो सुद्धा सुरीने असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे। सोबतच 1 वाटी आणि 100 ग्राम प्रमाणात इथे आपण पिस्ता घेतलेला आहे आणि पिस्ते सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। सेम वाटीने 1 वाटी आणि 100 ग्राम प्रमाणात इथे आपण अक्रोड घेतलेला आहे आणि ते सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यामध्ये असे काही पौष्टिक गुणधर्म आहेत। एक तर ड्रायफ्रूट स्मरणशक्तीचा स्रोत आहे, शरीराला ऊर्जा मिळतं, शरीराला कॅल्शियम मिळतं, शिवाय आपले हाडं मजबूत व्हायला मदत होते। सेम वाटीने अर्धी वाटी किंवा 50 ग्राम प्रमाणात इथे आपण मनुका घेतलेला आहे, चॉकलेटी रंगाचा, आणि अर्धी वाटी आपण इथे काळा मनुका घेतलेला आहे। दोन्ही मनुक्यांमध्ये असे काही गुणधर्म आहेत, आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी, अपचन वगैरे असेल, ऍसिडिटी सारखे त्रास असतील तर त्यासाठी खूप जास्त कारगर आहे। खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपली हाडं आणि आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं, म्हणून मनुका घालायचा आहे। आता सेम वाटीने अर्धी वाटी मगज बी आणि अर्धी वाटी आपण इथे कलिंगड बी असं दोन्ही घेणार आहोत, साधारणतः 100 ग्राम प्रमाणात। आता ह्या दोन्ही बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणजे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, आणि खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतं, म्हणजे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप जास्त कारगर आहे। तसे हे सगळे जिन्नस एकाच वाटीने आणि ग्रामने आपण मोजून घेतलंय। वजनी म्हणाल तर साधारणतः एक 600 ग्राम भरलेला आहे। आता हे आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचंय, म्हणजे याची सेल्फ लाईफ वाढेल आणि लाडू खातानाही अगदी छान खमंग लागेल। सुरुवातीला सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि 50 ग्राम प्रमाणात खसखस घेतलेली आहे। खसखशी बरोबर तुम्ही अर्धी वाटी तीळ घेतले तरी सुद्धा चालू शकेल, दोन्ही प्रमाण तुम्हाला सम घ्यायचं आहे। आता खसखस घेत असाल, तीळ घेत असाल तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे, असे तीळ खसखस खाल्लं जात नाही, म्हणून या लाडवामध्ये घालायचं आहे। आता खसखस भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटं अगदी मंद आचेवर खरपूस भाजून एका ताटलीवर काढून घेतलेला आहे। थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत। सेम कढईमध्ये अर्धा चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे। तूप हलकसं गरम झालं की सुरुवातीला